2 वर्षाचा असताना माझ्या आजोबांनी माझ्या आईला सांगितलं होतं की तुझा मुलगा मोठेपणी हिरो होईल. बाल कलाकार म्हणून मी खूप मालिका केल्या, सिनेमे केले. चौथ माझी लाडकी माझा पहिला सिनेमा. बघायला गेलं तर नायक ही अल्फा मराठीची सिरियल, मग आभाळ माया, मग गुजीरवाणा घरा, मग जवळजवळ 30-40 सिरियल मी केल्या. गिरीश सरांची पिकनिक नावाची फिल्म केली आणि त्याच्यासाठी मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर मटाचं अवॉर्ड मिळालं. म्हणजे दुनियादारीने सगळ्यांचंच आयुष्य बदललं असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मासाहेबांनी तेव्हा सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण केलं, तेव्हा माझंही औक्षण. मी लॉकडाऊन जेव्हा लागलं माझ्या परीनं मी एक साधारणतः वैयक्तिक लेवलला एक 200-300 लोकांपर्यंत मदत मी पोहोचवली. नाट्य परिषदेच्या इलेक्शनला मी 3ऱ्यांदा निवडून आलो. शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेना पक्षाचा सचिव आहे आणि आमच्या शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे. बिग बॉससाठी ना त्यांनी 5 मीटिंग केल्या. तो ना एक एक्सपिरियन्स घ्यावा अशी माझ्या बायकोची खूप इच्छा होती. नमस्कार, मी वीणा जगताप. तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन सेगमेंटमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ब्लिंग इट ऑन. आणि आज आपल्यासोबत एक मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहे, जे नेता आहेत, अभिनेता आहेत, रायटर आहेत आणि त्यांची एक इव्हेंट कंपनी आहे ज्याचं नाव आहे समर्थ विजन्स. आज आपल्यासोबत आहेत सुशांत शेलार. नमस्कार, वेलकम टू आवर सेगमेंट आणि थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. ॲक्च्युली ना तुझ्या लाईफबद्दल ना मला सुशांत खूप अशी क्युरिओसिटी आहे, बिकॉज ॲक्टिंग, पॉलिटिक्स, इव्हेंट कंपनी, फॅमिली हे सगळं तू खूप बॅलन्स करून मॅनेज करतो. सो आता आपण डिरेक्टली प्रश्नांकडे जाऊया. बॉर्न अँड ब्रॉट अप इकडेच आणि एज्युकेशन शिक्षण वगैरे इकडेच झालं. कॉलेज कोणतं? म्हणजे कुठलं विचारतेस तू? मी ऑप्टोमेट्रिस्ट पण केलंय. सांग ना, मला आवडेल ऐकायला की काय काय केलंय. कारण आमचा फॅमिलीचा चष्म्याचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे घरच्यांनी सांगितलं होतं ॲक्टिंगमध्ये काही झालं नाही तर चष्म्याच्या काचा तरी पुसायला आल्या पाहिजेत. सो ते पण शिकून घे. त्यामुळे तेही एक डिप्लोमा केला. आणि या व्यतिरिक्त मी कीर्तीला होतो. अच्छा. आणि म्हणजे जेव्हा जास्त वेळ मी रुया नाक्यावरतीच काढलाय. त्यामुळेच मी तो विषय नाही वाढवला, कारण पुढचं तू सांगितल्यानंतर आय अंडरस्टूड की कॉलेज मे बी अटेंड नाही केलं जास्त आणि बाकी गोष्टींकडे नाक्यावरतीच बराचसा टाइमपास केला. गुड गुड गुड. आणि मे बी त्या एजमध्ये आपण हेच करतो, लाईक कॉलेज गेलो आणि थोडा टाइमपास केला आणि घरी आलो. अभ्यासात रस होता की ठीकठाक? ठीकठाक, पण हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट होता. ओके. ऍक्टिंगकडे मी वयाच्या जवळजवळ 7व्या-8व्या वर्षी मी पहिल्यांदा शाळेत एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये भाग घेतला. ओके. आणि त्याच्यानंतर मला 9व्या वर्षी इंटर स्कूलच्या आमच्या स्कूलमधनं मला पाठवलं होतं. सो तिकडे मला प्राईज मिळालं. आणि 11व्या वर्षी मी पहिलं काम केलं 1991 13 ऑगस्टला दामोदर हॉलला. मराठी पाऊल पडते पुढे हा मराठी वाद्यवृंद होता. त्याच्यामध्ये 3 मिनिटाचा पार्ट होता, त्याच्यामध्ये ऍक्ट होता. सो ते माझं पहिलं पाऊल आणि त्या कार्यक्रमाचं नाव मराठी पाऊल पडते पुढे. वा, म्हणजे 11व्या वर्षी ऍक्टिंग प्रोफेशनली सुरू केलं. आणि मग तेव्हा पण मालिका केल्या की? 12व्या वर्षी मी पहिलं नाटक कमर्शियल केलं, मौली प्रोडक्शन्स, उदय दुर्गांचं. अशोक पाटोळे यांनी लिखित दिग्दर्शित केलं होतं आणि त्याच्यात विजय चव्हाण, आशालता वाबगावकर यांच्या मुलाची भूमिका मी केली. सो ते नाटक 27 जुलै 1992ला आलं. गडकरी दंगायतांना त्याचा पहिला प्रयोग झाला. तेव्हा मी 12 वर्षाचा होतो. वंडरफुल. आणि बाबा काय करायचे? माझे वडील BSNL मध्ये होते, एम्प्लॉई म्हणून ते काम करायचे, आणि आई हाऊसवाईफ. अच्छा, म्हणजे घरी ऍक्टिंग? माझ्या आईच्या वडिलांची हौशी नाटक कंपनी होती, पण अनफॉर्च्युनेटली मी 2 वर्षाचा असताना ते वारले. पण मी 2 वर्षाचा असताना माझ्या आजोबांनी माझ्या आईला सांगितलं होतं की तुझा मुलगा मोठेपणी हिरो होईल. म्हणजे त्यांची ती आवड होती म्हणून म्हणाले की ते एक प्रेडिक्शन करून गेले. मला आठवत पण नाही. आईला माहिती असेल.
ग्रेट. म्हणजे 12व्या वर्षी ऍक्टिंग सुरू केलं. मग जेव्हा कॉलेजमध्ये गेलास तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्यास, कशा केल्यास बॅलन्स? की नाटक, मला नाटक आणि चित्रपट याच्याच विषयी जास्त ओढ होती, त्याच्यामुळे मी त्याच्याचवर जास्त फोकस केला आणि त्याच्याच मुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकतो. बाबा BSNL मध्ये ऑप्टिकल्सचा बिझनेस, मग ह्या गोष्टीला त्यांनी सपोर्ट केला? म्हणजे जेव्हा आई वडिलांनी कायम सपोर्ट केला, म्हणूनच हे मी करू शकलो आणि त्यांचं खूप मोठा सपोर्ट होता. वंडरफुल. पहिली मालिका म्हणजे असं असतं ना, क्लेम टू फेम, तो मोमेंट काय होता? किंवा कोणत्या मालिकेतून? किंवा बाल कलाकार म्हणून मी खूप मालिका केल्या, सिनेमे केले. सौत माझी लाडकी माझा पहिला सिनेमा स्मिता तळवळकरांनी दिग्दर्शित केलेला. ओके. आणि त्याच्यात तुझं कॅरेक्टर? आणि मी सुधीर जोशींच्या मुलाची भूमिका. ओके. आणि तेव्हा 4 भावंड, 12-13 वर्षाचा होतो मी तेव्हा. ओके. त्याच्यानंतर मी संघर्ष नावाचा सिनेमा केला, जो पितांबर काळेंनी डिरेक्ट केला होता. आणि मयूरपंख म्हणून तेव्हा सिरियल यायची. ओके. तेव्हा आय गेस तुझा जन्म झाला नसेल बहुतेक, नॉट शुअर. तर तेव्हा त्या मयूरपंख सिरियलमध्ये मी बालकलाकार म्हणून काम केलं. मग दूरदर्शनला मी किलबिल नावाची एक लहान मुलांची सिरियल यायची. अच्छा. त्याच्यात लहान मुलांचे डान्स, गोष्टी, नाटिका असं असायचं. त्याचं पण मी अँकरिंग केलं होतं लहान असताना. लहान असताना अँकरिंग केलेलं? वाव. अशी सगळी लहानपणापासूनची सुरुवात. आणि मग मधल्या काळामध्ये थोडं वय मधलं जेव्हा होतं तेव्हा काम मिळत नाही, 16-17 दरम्यान, म्हणजे आणि काम मिळेल असं झालं. तेव्हा कळत नव्हतं की हे फ्रस्ट्रेशन आहे. पण तसंच काहीतरी भावना होती आणि मी सचिन पिळगावकरांना भेटायला गेलो आणि मला राजीव राणे आणि संजीव राणे हे दोघं सचिन पिळगावकरांना भेटायला घेऊन गेले होते. तेव्हा मी सरांना सांगितलं की असं असं आहे प्रॉब्लेम आणि मला काम मिळत नाही. तर ते मला म्हणाले की ही फेज ना सुशांत प्रत्येक बालकलाकाराच्या आयुष्यात येते. ही फेज माझ्याही आयुष्यात आली होती. पण तुला जर का इंडस्ट्रीतच काम करायचं असेल तर तू इंडस्ट्री सोडून बाहेर जाऊ नकोस, इंडस्ट्रीतच राहा. मग तू एडिटिंग कर, तू असिस्टंट डिरेक्टर हो, किंवा तू असिस्टंट कॅमेरामनचं काम कर, तुला जे आवडेल ते कर, पण इंडस्ट्रीत राहा, डिस्कनेक्ट नको. मग मी विद्याताईंना नाटकासाठी असिस्ट करायला लागलो. विद्याताई तेव्हा एक आविष्कारचं नाटक करत होत्या. अरविंद देशपांडे यांचा महोत्सव असतो, त्या महोत्सवात वीरवचन नावाचं एक कुमार नाट्य होतं. कसं होतं, बालनाट्य, कुमार नाट्य आणि म्हणजे मोठ्यांचं नाटक, प्रौढांचं नाटक असं असतं. तर त्या कुमार नाट्यामध्ये मी एक छोटी भूमिका करत होतो आणि ती छोटी भूमिका करत असताना त्यांना मी असिस्ट केलं त्या नाटकाला. आणि ते असिस्ट करत असताना हळूहळू त्या छोट्या भूमिकेपासून ते नाटकाचा जो प्रयोग होता तोपर्यंत माझा मेंदरोल झाला होता. वाव, ही काय गंमत म्हणजे ते विद्याताई, अरे तू हा नको करू, तू आता एक काम कर, तू हा रोल कर. नाही मग तू हे जर तू आता हे करून बघ. असं करत 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 माझं प्रमोशन होत गेलं. आणि सुरुवात म्हणजे जेव्हा शुभारंभाचा प्रयोग होता त्याच्या 4 दिवस आधी ज्या काही प्रमुख भूमिका होत्या त्या नाटकातल्या त्यातली एक भूमिका मी करत होतो. आणि त्याच्यानंतर मग मी मुकुल अभ्यंकर सरांकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून गुब्बारे नावाची एक झीची तेव्हा पॉप्युलर सिरियल होती. आय थिंक आम्ही लहान असताना मुंबई वगैरे बघायचो. झी टीव्हीला हिंदी सिरियल होती, त्याला मी असिस्ट करायचो. आणि झेलर ॲट 10ला पण मी असिस्ट करायचो. आणि ते करत असताना मी मग अल्फा मराठी होतं तेव्हा अल्फा मराठीवरती एक सिरियल येत होती आणि तिकडे असिस्टंट हवा होता. विद्याताईंना कळलं म्हणून विद्याताईंनी सांगितलं की तू ऋषी देशपांडेंना जाऊन भेट. मग मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटलो तर मग त्यांनी मला विचारलं की अरे तू ऍक्टिंग करायचंस का रे लहानपणी? म्हटलं हो सर. तू ह्या सिनेमात होतास का? म्हटलं हो सर. असिस्ट का करतो? म्हटलं सर आता काम मिळत नाही आहे त्याच्यामुळे मी सध्या असिस्ट करतो. म्हणाले तू उद्या शॉर्ट्स घालून ये. अच्छा सर म्हणाले की मी शॉर्ट्स घालून गेलो. ते मला म्हणाले की अरे याच्यात ना जो हिरो आहे ना तो लहान आहे, म्हणजे तो 6वी-7वीतला आहे आणि त्याचा भाऊ जो आहे ना मोठा तो 10वीतला आहे. त्या रोलसाठी तो रोल तू करशील का? हो म्हटलं. पण
कसं होतं की 2 वर्ष ऍक्टिंगशी कनेक्ट नसल्यामुळे मला जवळ एक 10-12 एपिसोड पुन्हा एकदा जेल व्हायला लागले आणि त्याच्यानंतर मग 13 एपिसोड नंतर थोडंसं काम नीट व्हायला लागलं. सो ती तसं बघायला गेलं तर नायक ही अल्फा मराठीची सिरियल, मग आभाळ माया, मग गुजीरवाण्या घरात, मग जवळजवळ 30-40 सिरियल मी केल्या. वंडरफुल. आता नाटकातून जेव्हा आपण सिरियलला येतो तर एक कॉम्पॅक्ट कॅमेरा, नाटकात तर पूर्ण स्टेज आपला असतो. सो मग काही डिफिकल्टी झाल्या तेव्हा? अर्थात आल्या, कारण त्यावेळेला कसं होतं की नाटकातल्या आपल्या जे काही एक्सप्रेशन्स असतात किंवा आपली डायलॉग डिलिव्हरी असते ते शेवटच्या रांगेत आणि बाल्कनीत पण कळलं पाहिजे. सो आपले एक्सप्रेशन्स, आपले हातवारे जे असतात ते थोडेसे लाऊड असतात आणि कॅमेरा जो आहे तो आपल्या समोर असतो. सो एवढं केलं तरी इनफ असतं. आणि अरे नाही रे असं झालं असं नाटकात करावं लागतं. कॅमेरा समोर या डिफिकल्टी प्रत्येकाला येत असाव्यात, मला तरी आल्या होत्या, इतरांचं. अच्छा, सिरियल आता अनेक 30-40 सिरियल्स केल्या. परत मी तेच विचारेन की आपण पॉप्युलर झालोय हे कोणत्या सिरियल नंतर? आभार माया आणि गोजीरवाण्या घरात या खूप आयुष्यातल्या महत्वाचा घटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोजीरवाण्या घरात सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही सगळे जे कोणी ऍक्टर होतो आम्ही बाईक घेऊन जायचो आणि गोजीरवाण्या घरात सिरियल माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला सोडावी लागली. तर त्या वेळेला माझ्याकडे होंडा सिटी गाडी होती. ओके. सोडताना जाताना बाईक होती आणि ती सिरियल सोडताना माझ्याकडे होंडा सिटी गाडी. क्या बात आहे. सो जो काही सक्सेस होता तो गोजीरवाण्या घराचा खूप मोठा, अर्थात राकेश सारंग आणि त्या सिरियलचे डिरेक्टर गिरीश मोहिते यांचा खूप मोठा. वा वा वा. पहिला इन्सिडेंट आठवतो जिकडे रेकॉग्नाइज केलं की हा नाही, लहानपणापासून काम करत असल्यामुळे म्हणजे नाटकात तर फार कौतुक व्हायचं की एवढासा पोरगा आणि खूप मोठा रोल होता, छान काम करतोय, त्यामुळे खूप आणि खूप बक्षीस वगैरे पण मिळायचं. पण गोजीरवाण्या घरात नंतर खूपच अगदीच म्हणजे नाक्यावरती उभं राहायचं पण मुश्किल झालं. स्काय इज द लिमिट असं. हा म्हणजे खूप रेग्युलर लोक जेवायचेच नाही ती सिरियल बघितल्याशिवाय. ETV मराठीची ती सिरियल होती आणि अल्फा मराठीची आभार माया होती. सो दोन्ही सिरियलनी खूप पॉप्युलरिटी दिली. वा वा. मग पहिली फिल्म, ह्याच्यानंतर पहिली फिल्म कधी केलीस? त्याच्यानंतर मी एक होती वादी नावाची फिल्म केली अजय फणसेकरांची. एक होती वादीच्या आधी मी एन्काउंटर नावाची हिंदी फिल्म केली नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत. सो जे कमबॅक होतं ते हिंदी चित्रपट बनवण्यासाठी. त्याच्यानंतर मग एक होती वादी केली आणि त्याच्यानंतर गिरीश सरांची पिकनिक नावाची फिल्म केली आणि त्याच्यासाठी मला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर मटाचं अवॉर्ड मिळाला. दुनियादारी मूवी झाला आणि मग त्याच्यातून तू एक वेगळा आमच्या समोर आला. सो त्याचं कास्टिंग कसं झालं आणि मग जेव्हा ते कॅरेक्टर सांगितलं तुझी काय रिॲक्शन होती किंवा ती प्रोसेस आम्हाला? संजय जाधव आणि माझं मैत्री खूप वर्ष होती संजय दादाची. पण ना ते 8-9 वर्षामध्ये ना मला प्रत्येक प्रोजेक्टच्या सेटवरती मी त्याच्या जायचो, मला इन्व्हाइट असायचं. त्याच्या लॉन्च जे सिरियल झाल्या त्याचं पण मला पार्टीचं इन्व्हाइट असायचं. पण तो योग ना जोडून येत नव्हता काम करण्याचा. पण मी त्याच्या फॅमिलीतच होतो, भले ऑन स्क्रीन मी दिसत नव्हतो पण मी त्याच्या फॅमिलीत होतो. सो यू आर ऑलवेज देअर. हा म्हणजे संजय दादा तसं मला ट्रीट करायचा. आणि एक क्षण तो आला 2012. संजय दादा से हमारा फोन आला कि सुशांत ऐसा ऐसा फिल्म है और उसमें का एक बहुत इम्पोर्टेंट कैरेक्टर है, तू ऐसा समझ कि वो एक बिल्डिंग का पिलर है. अच्छा, मैं क्या पद्धतीने त्यांनी तो वो पिलर रोल ज्यादा नहीं है लेकिन रोल छोटा है लेकिन इम्पोर्टेंट है, मोस्ट इम्पोर्टेंट है. और उसके लिए ना तो मेरे को चाहिए. नाही म्हणायचा काही संबंधच नव्हता संजय जाधव. आणि मी लगेचच होकार केला. सायमल्टेनियसली माझी तेव्हा वंशवेल नावाची फिल्म चालू होती, माझी सूत्रधार म्हणून एक फिल्म चालू होती, माझी खूप फिल्म्स तेव्हा चालू होत्या. आणि मग
दुनियादारीचं शूटिंग चालू झालं आणि स्वामींच्या कृपेने जे प्रत्येक कलाकाराला हवं असतं एक्झॅक्टली ते माझ्या नशिबात आलं. सो त्याच्यानंतर थोडंसं लाईफ चेंज झालं. अर्थात ना, म्हणजे दुनियादारीने सगळ्यांचंच आयुष्य बदललं असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच्यामध्ये लोक कपडेही फाडू शकतात प्रेमापोटी. हो, ह्याची क्रेज काय असते, आपला सिनेमा सुपरहिट म्हणजे काय, सुपरहिट कशाला म्हणतात, हे मला आणि आम्हाला सगळ्यांना दुनियादारीने दाखवलं. आणि ते ओनली बिकॉज ऑफ द संजय जाधव. हा, म्हणजे तो पण एक माइलस्टोन अचीव केला. त्याच्याने सगळी गणितच बदलली ना. येस, म्हणजे प्रेक्षक वर्ग हा सिनेमा गृहांकडे वळला आणि त्याच्यानंतर मग अर्थात बाकी फिल्मनी पण ते मेंटेन केलं. त्याच्यानंतरच्या पण सगळ्या महत्त्वाच्या फिल्म्स आहेत सो त्यांनी ते मेंटेन केलं. आणि परत आयुष्यात क्लासमेट नावाची फिल्म आली. हो हो. सो अगेन पुन्हा सुपरहिट फिल्म म्हणजे काय ते हे झालं. टचवूड. हां,